नाशिकमधील कॉर्पोरेट जहाजची राष्ट्रीय स्तरावर चौकशी होणार आहे. आयटी कंपनीतील धर्मांतरामागे षडयंत्र असल्याचा संशय एनआयए आणि एटीएस आणि सीबीआय कडून संयुक्त तपास होणार असल्याची माहिती ही समोर येते. तर आयटी कंपनीतील धर्मांतरामागे षडयंत्र असल्याची शक्यता ही वर्तवली जाते. त्यामुळे आयटी कंपनीतील धर्मांतरामागे नेमकं कोण आहे ह्याचा तपास आता या कंपन्यांकडून केला जाणार आहे. तर बळजबरीच्या धर्मांतराचा राष्ट्रीय तपास का? एनआयए, एटीएस आणि सीबीआय तपासात उतरलेत. आयटी कर्मचाऱ्यांच्या धर्मांतरामागे राष्ट्रीय कट असल्याचा संशय. बहुराष्ट्रीय कंपन्यांना आतून खिळखिळ करण्याचा कट. भारताची आंतरराष्ट्रीय नाचक्की करण्याचा डाव. आयटी क्षेत्रात घबराट पसरवण्याचा प्रयत्न.